अंगावरती पांढरा सादरा आणि डोक्यावरती पांढरी टोपी, रुबाबदार माणूस आणि त्यावर ढीगभर अंगावरती सोनं, कपाळी लाल कलरचा टिळा आणि पाचही बोटांमध्ये अंगठ्याच अंगठ्या, ढीगभर सोन्याने सजलेला माणूस जर आपल्या समोर कुणाचं नाव जर का येत जर का असेल तर ते म्हणजे साहजिकच पंढरीशेठ फडके. विहीगरवाले पंढरीशेठ फडके अवघ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांची चर्चा आणि त्याच चर्चेची आज निराशा झाली ती म्हणजे महाराष्ट्राचा पहिला सेलिब्रिटी ज्याने बैलगाडा शर्यतीमधून नाव कमवलं होतं. तोच बैलगाडा शर्यतीमधला पहिला 10-10 नंबरचा सरकार, ज्या गाण्याने त्यांची ओळख आणि याच गाण्यामुळे त्यांना महाराष्ट्रभर भेटलेली ओळख, असेच पंढरीशेठ फडके यांचं आत्ताच आज निधन सुद्धा झालं. परंतु अवघ्या महाराष्ट्रामधून हळहळ व्यक्त सुद्धा होईल, कारण पंढरीशेठ फडके यांचं आणि बैलांवरती असलेलं प्रेम महाराष्ट्रामध्ये कुठेही शर्यत असू दे, मोठमोठ्या शर्यतींचे जंगी आणि छकड्यांचे जंगी सामने म्हटले आणि त्या ठिकाणी पंढरीशेठ फडकेचा बॅनर लागला आणि जाहिरात जर का झाली तर समजायचं या मैदानात तुफान गर्दी ही बैलांना बघायला नाही तर पंढरीशेठला बघायला होईल. असा जिगरबाज, डॅशिंग आणि कुणालाही न घाबरणारा माणूस. कलाकारांवरती तेवढं जीव आणि पंढरीशेठ फडके यांच्यावरती हजारो गाण्यांचा गराडा. त्याच्यामध्ये पंढरीशेठ फडके यांना महाराष्ट्रामध्ये एकही माणूस ओळखत नाही असं कुठे होणारच नाही. पंढरीशेठ फडके हे नाव जरी महाराष्ट्राभर जरी गाजत जरी असेल तरी आत्ताच पंढरीशेठ फडके यांचं आत्ता निधन सुद्धा झालंय. परंतु याच पंढरीशेठ फडके यांचं आपण थोडीशी कारकीर्द सुद्धा समजून घेऊया. नमस्कार, मी समीर खंडागळे आणि तुम्ही पाहताय वैचारिक धिंगाणा. तुम्ही जर का या चॅनलवरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. बैलगाडा संघटना महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि गोल्डन मॅन म्हणून त्यांची ओळख. 1986 पासून त्यांनी त्यांच्या वडिलोपार्जित या बैलगाडा व्यवसायाकडे किंवा बैलगाडा या शर्यतींकडे त्यांनी त्यांच्या वडिलांपासूनच त्यांची सुरुवात झाली. बैलगाडा संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि गोल्डन मॅन म्हणून आमच्या पंढरीशेठची ओळख. कोणत्याही दौऱ्यावरती किंवा कोणत्याही मैदानात पंढरीशेठ फडके येणार म्हणून कितीतरी मैदान हे सजलेलं सुद्धा असतं, ते म्हणजे माणसांनी, माणसांची क्यू आणि पंढरीशेठची होणारी रॉयल एंट्री. कितीतरी गायकांनी BMW, त्यांच्या मर्सडीज अशा गाड्यांमधून त्यांची एंट्री किंवा त्यांच्या अंगावरती असणारा साज. आणि महाराष्ट्राला हे नवीन सांगायची गरज नाही, कारण पंढरीशेठ फडके ज्या अड्ड्यामध्ये येणार तो अड्डा गाजतो म्हणजे गाजतोच, अशी त्यांची एक नवीन ख्याती सुद्धा. एखाद्या युट्यूबरने जर का त्यांना प्रश्न जर का विचारला की पंढरीशेठ फडके तुमची कमाई किती, तर त्यांनी कितीतरी मुलाखतींना उत्तर सुद्धा दिलंय की माझी कमाई म्हणजे माझी जमवलेली माणसं किंवा मी लोकांवरती लावलेला तितका जीव आणि तितकंच प्रेम. माणसांचा नेहमी आदर करा किंवा माणसांची काळजी घेतली पाहिजे, माणसाने माणसाला इज्जत दिली पाहिजे, असं त्यांचं कितीतरी मुलाखतीमधून ते स्पष्ट बोलताना सुद्धा दिसतं. परंतु एवढे डॅशिंग आणि जिगरबाज असणारे पंढरीनाथ शेठ फडके हे सुद्धा माणसांना इतका जीव लावायचे की त्याचप्रमाणे ते त्यांच्या बैलांना सुद्धा जीव लावायचे. बैलांवरती आतोनात प्रेम आणि ही कमवलेली माणसं माझी लाख मोलाची माणसं आहेत. त्याच्यानुसार ओल्वो, मर्सडीज, BMW आणि नाही त्या गाड्या या पंढरीशेठ फडक्यांकडे. परंतु बैलांची आणि शर्यतींची लहानपणापासूनच आवड. परंतु पंढरीनाथ शेठ फडके यांचं आता निधन झाल्याने अवघ्या महाराष्ट्रामध्ये ही हळहळ सुद्धा माजले. 10-10 नंबरचं सरकार म्हटलं की पंढरीनाथ शेठ फडके यांचं गाणं वाजलंच म्हणून समजा. हळदी असो, वरात असो, लग्न असो, नाहीतर कोणाचा बर्थडे, परंतु पंढरीशेठचं गाणं वाजणार नाही असं कधी झालंच नाही. पंढरीशेठच्या गाण्यावरती थिरकणारे पब्लिक. पंढरीशेठने एखाद्या अड्ड्यामध्ये जर का विजयी झाल्याच्या नंतर किंवा विजयी प्राप्त होण्यापूर्वी शर्यतींच्या अगोदर पंढरीशेठला बघण्यासाठी आलेल्या लोकांसाठी ते गाणं लावून गाडीच्या स्वतःच्या टपावरती बसून ते एक डान्स सुद्धा करत. पंढरीशेठची एंट्री आणि पंढरीशेठ गाडीच्या टपावरती हे दोन्ही क्षण म्हणजे पाहण्यासाठी लोकांची गर्दी सुद्धा आणि अनेक युट्यूब चॅनल वरून त्यांचा डान्स सुद्धा कितीतरी लोकांनी पाहिला सुद्धा. पंढरी फडके म्हणजे एक ज्वाली माणूस. पंढरीशेठ फडके म्हणजे एक आधारस्तंभ. पंढरीशेठ फडके म्हणजे बैलगाडा शर्यतीमधलं एक उच्च नाव. आणि पंढरीनाथ शेठ
फडके म्हणजे महाराष्ट्राचा पहिला बैलगाडा शर्यतींमधून पहिला मानाचा सेलिब्रिटी म्हणजेच पंढरीनाथ शेठ फडके यांचं नाव हे प्रत्येकाच्या तोंडावर हे होतच. पंढरीनाथ शेठ फडके यांना गायनाची किंवा ते स्वतः एक कलाकार सुद्धा होते, कारण त्यांनी आत्ताच येत्या गणपतीमध्ये सुद्धा PR स्टुडिओ या कामोठेच्या स्टुडिओमध्ये गाणं सुद्धा गायलं होतं. विशाल भोईर यांनी या गाण्याला संगीत सुद्धा दिलं होतं आणि पंढरीनाथ शेठ फडके यांनी एक गणपती बाप्पाचं एक सुरेल गाणं सुद्धा गायलं होतं. ते गाणं सुद्धा युट्यूबवरती आहे. अशीच कलाकारांची आवड, रोज कलाकार घरी येणे, त्यांचे चहा पाणी बघणं किंवा त्यांना आदराची वागणूक देणं हे पंढरी फडके यांचं काम सुद्धा. रोज हजारो लोक भेटायला, तसेच पंढरी फडके यांच्यावरती कितीतरी हजारो गाणी सुद्धा आहेत. त्याच्यापैकी पंढरी शेठ फडके यांचं गायिका सोनाली भोईर हिने गायलेलं पंढरी शेठचं गाणं ते म्हणजे पंढरी शेठ विएगरवाला 10-10 नंबर गाडीवाला या गाण्याने अवघा महाराष्ट्रात गाजला सुद्धा होता. परंतु कलाकारांनी इतर त्यांच्या बरोबर राहून किंवा त्यांच्या सानिध्यात राहून पंढरी फडके यांच्यावरती कितीतरी हजारोपेक्षा जास्त गाणी सुद्धा बनवली आणि सगळी गाणी ही अवघ्या महाराष्ट्रामध्ये हिट सुद्धा झाली. परंतु याच पंढरी फडकेंना आजारपणाने त्रासल्याने त्यांचा असा दुर्दैवी मृत्यू सुद्धा झाला. परंतु अवघ्या महाराष्ट्रामध्ये एकच आता सध्या खळबळ उडाली आहे, ती म्हणजे महाराष्ट्राचा बैलगाडा शर्यतीमधला पहिला सेलिब्रिटी हा हरवला सुद्धा आणि हरपला सुद्धा. परंतु कितीतरी वर्ष पंढरी शेठ फडके यांचं बैलगाडा संघटनेमध्ये किंवा बैलगाडा शर्यतीमध्ये त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली सुद्धा वाहिली जाईल. परंतु पंढरी शेठ फडके यांचं नाव कितीतरी वर्ष हे बैलगाडा शर्यतीमधून हटणार नाही, कारण ज्या बैलगाडा शर्यतींना काही काळ घरी बसावं लागलं होतं किंवा ज्यांचं नाव बैल आणि त्यांच्या जोड्यांना जी काय प्रसिद्धी आता मिळत आहे ती फक्त पंढरी शेठ फडकेमुळे. कारण ज्या वेळेला पंढरीनाथ शेठ फडके यांनी अवघ्या महाराष्ट्रामध्ये आवाज उठवला आणि त्याच्यानंतर बैलगाडा शर्यत या सुरू सुद्धा झाल्या, त्यांनी स्वतः बैलगाडा संघटनेचा अध्यक्ष म्हणून त्यांनी या महाराष्ट्रासाठी किंवा या महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत प्रेमींसाठी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री आणि या सरकारला धारेवर धरत किंवा सरकारच्या बरोबरीने काम करत आणि सरकारकडे निवेदन देत पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या शर्यती चालू केल्या आणि हजारो लोकांचं बैलगाडी शर्यत जे कोणी लोक ज्यांच्या आवडीचा हा विषय आहे त्या लोकांनी पंढरीनाथ शेठ फडके याचं धन्यवाद सुद्धा मानलं. त्याच्यामुळे पंढरी फडके यांचं अवघ्या महाराष्ट्रामध्ये नाव होत असताना किंवा त्यांच्याकडे असणारा एक नंबरचा बैल तो म्हणजे बादल, परंतु लोक आत्ता सध्या ज्या काही शर्यती बघायला जातात त्या बैलाला बघायला जातात. परंतु पंढरीनाथ शेठ फडके हे असे गृहस्थ आहेत किंवा असा हा एक माणूस आहे ज्यांच्या बैलाला सोडा, त्यांना स्वतःला बघण्यासाठी हजारो लोक म्हणा किंवा लाखो लोक सुद्धा या पंढरीनाथ शेठ फडके यांना बघायला जात होते. अशाच याच डेरिंगबाज, जिगरबाज, माणसाला माणूसपण आणि बैलांना जीव लावणे आणि बैलगाडी शर्यतीसाठी अतोनात मेहनत करणे आणि याच सर्व बाबींमधून स्वतः ज्यांनी नाव सुद्धा कमवलं अशा या पंढरी फडके यांना भावपूर्ण श्रद्धांजली.